मित्रांनो, हा आहे असीरगड किल्ला. खूपच जुना किल्ला आहे आणि खूप खडतर अशी वाट या किल्ल्याची. रस्ता जो आहे एकच गाडी इथून जाऊ शकते. आज या किल्ल्यावर आलो आहे. नेपानगरवरून जवळच आहे MP मध्ये आणि आता बघायला चाललो आहे मी. बघू काय आहे वर. असीरगड किल्ला, किल्ल्याचे गेट आहे. आता आपण किल्ल्याच्या वर जाणार आहोत कारण इथं काय सर अश्वत्थामा आहे ना. इथं सांगण्यात येते की अश्वत्थामा जे आहे तो आजही फिरतच आहे. ज्यांनी भगवान कृष्णांनी त्यांना श्राप दिला होता. तर अश्वत्थामा इथं रात्रीला येतो म्हणते मंदिरामध्ये आणि त्या मंदिरामध्ये फुलं टाकून दररोज दर्शन करून जातो. तर ते मंदिर आता आपण बघणार आहोत. त्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. मध्य प्रदेशमध्ये आहे, नेपानगरहून जवळ आहे. तर बघूया चला. किल्ल्याच्या वर आलेलो आहोत. आता हा वरचा भाग आहे किल्ल्याचा आणि आम्ही खास जे आलो आहोत इथं ते मंदिर बघण्यासाठी. शिवमंदिर जिथं अश्वत्थामा रात्रीला येऊन फुलं वगैरे त्या शिवलिंगावर टाकतो. तर ते आम्हाला बघायचं आहे. आता तिथे आम्ही चाललेलो आहोत. चला बघूया. तर आपण ज्या किल्ल्यावर आलो आहोत, हा किल्ल्याची जी स्थापना आहे 15व्या शतकाच्या सुरुवातीला आसा अहिर नावाच्या एका स्थानिक अहिर राजाने या किल्ल्याची स्थापना केली होती. त्याच्याच नावानं हा किल्ला समजा असीरगड हे नाव मिळाले याला. आणि छलकपटाने विजय या किल्ल्याची तटबंदी इतकी मजबूत आणि भौगोलिक रचना इतकी कठीण आहे की इतिहासानुसार कोणत्याही राजाला हा किल्ला सरळ युद्धामध्ये जिंकता आला नाही. तो नेहमी राजनीती आणि अंतर्गत कट किंवा छलाने जिंकला गेला. तर सुरुवातीला अहिर राजे, त्यानंतर फारुकी घराणके, मुघल सम्राट अकबर, मराठा आणि शेवट इंग्रजाचे नियंत्रण यावर होते. 1601 मध्ये सम्राट अकबरने 11 महिन्याच्या दीर्घ वेळानंतर फसवणुकीचा वापर करून हा किल्ला जिंकला होता. तर हा असा अजिंक्य किल्ला आहे जो आज आम्ही बघायला आलो आहे. हा किल्ला एकूण 60 एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. तर असा हा किल्ला. आणि गुप्तेश्वर महादेव मंदिर या किल्ल्यावर आहे. भगवान शिवाचे एक प्राचीन मंदिर आहे अशी दृढ लोकश्रुती मान्यता आहे. महाभारत काळातील अमर योद्धा अश्वत्थामा, ज्याला श्रीकृष्ण भगवानाने अमर शाप दिला होता, आज रोज पहाटे गुप्त रूपाने या मंदिरात येतो. ताप्ती नदीत स्नान करतो आणि शिवपिंडीवर ताजी फुले व चंदन वाहून पूजा करतो. बघूया मंदिर चला. कित्येक वर्षाचं हे झाड आहे वडाचं, खूपच जुनं आणि सध्या पुरातन विभागच्या ताब्यात आहे हे, गव्हर्नमेंटच्या, मध्य प्रदेश शासन. हे असीरगड किल्ल्यावरचं तलाव आहे. पाण्याची व्यवस्था किल्ल्यावरून
हा निसर्गरम्य देखावा बघा. आणि मोठ्या मोठ्या खाई किल्ल्याच्या खाली आणि अनंत वर्षाचं हे झाड किल्ल्याच्या किनाऱ्यावर. आता जवळपास किल्ल्यावर फिरणं चालू आहे, बघणं चालू आहे आमचं. हे ते मंदिर आहे ज्या ठिकाणी अश्वत्थामा सकाळी दर्शनाला येतो आणि शिवलिंगवर फुलं टाकून जातो. तर आपण त्या मंदिरात जात आहे आता, बघूया. खूपच जुनं मंदिर आहे. मी काही जास्त हेच ते मंदिर ज्याचा आपण जिक्र करत होतो, चर्चा करत होतो. आज भोलेनाथाचं दर्शन झालेलं आहे, शिवलिंगाचं दर्शन, आणि अखंड दीप इथं चालू आहे. जय भोलेनाथ. इथं आम्ही चर्चा केली. इथं मंदिरामध्ये जे संरक्षक होते यांचे, तर त्यांनी सांगितलं की आधी भरपूर वेळा दररोज इथं येत होते अश्वत्थामा, पण आता एक 12 महिन्या 6 महिन्यामध्ये एखाद्या दिवशी इथं दिसते. तर हे पुरातन विभागाचे कर्मचारी आहे, तर यांनी सांगितलं. तर या मंदिरात दर्शन झालं आहे. हर हर महादेव. धन्यवाद. तर दर्शन झालेलं आहे. आता परतीचा प्रवास निघालो आहे आम्ही. आता खाली उतरायचं आहे किल्ल्याच्या. दुधे साहेब, कसं वाटलं मंदिर? बढिया सर. हा आणि जबरदस्त पुरातन पाहण्यासाठी आज योग आलेला होता. हा हा हा. या योगामुळे आपल्याला हे सगळं बघायला मिळत आहे. आणि आता कुठं जाणार तुम्ही आता? आता इथून सनावत जायचं आहे, अच्छा, सनावत वर्माजीला जायचं आहे. भेटायला. अच्छा 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 अच्छा, बढिया. तर रस्त्यात हे जुनं. होतच, त्याच्यामुळे आपण हाँ हाँ, ये क्या बात, क्या है ये? बावडी बावड़ी बावड़ी पुराने कुएं है. बहुत ही खतरनाक दृश्य है. बहुत ही प्रसन्नता हुई. शिव मंदिर में दर्शन किया है और आप निकले हैं. चलिए, धन्यवाद.